नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या सर्वांच्या आवडत्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी बांधवांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि वारंवार उद्भवणारा विषय घेऊन आलेलो आहोत, तूर पिकामधील मर रोग. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वर्षी तूर लावत असताना अनेक प्लॉटमध्ये असं दिसून येतं की फुलधारणा किंवा शेंगधारणा अवस्थेत झाड अचानक सुकून मरतात. ही जी समस्या आहे तिला आपण मर रोग म्हणतो. हा रोग झाडांच्या मुळापासून सुरू होतो आणि झाड पूर्णपणे सुकून जातं. याचा थेट परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो. कधी 10% ते कधी 20% पर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. तूर पिकामध्ये मोर रोग येण्याचं मुख्य कारण म्हणजे फ्युजेरियम नावाची एक घातक बुरशी. ही बुरशी जमिनीत वाढते आणि झाडांच्या रूट झोनमध्ये जाऊन मुळे सडवते. त्यामुळे झाडांना पोषण मिळत नाही आणि झाड मरून जातं. मित्रांनो, फ्युजेरियम बुरशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रभावी जैविक उपाय म्हणजे ही फायदेशीर बुरशी. ही बुरशी फ्युजेरियम सारख्या हानिकारक बुरशीला जमिनीतून नष्ट करते. तुम्ही ट्रायकोडर्मा विरिडी असलेले कोणतंही चांगल्या दर्जाचं प्रोडक्ट वापरू शकता. हेही वापरू शकता. आता ड्रिप प्रणालीने वापरण्याची पद्धत. 1 किलो ट्रायकोडर्मा विरिडी 200 लिटर पाण्यात मिसळा. ड्रिपद्वारे प्रति एकर सोडा. ड्रिप नसल्यास 1 ते 2 किलो ट्रायकोडर्मा विरिडी मातीमध्ये मिसळून थेट झाडाच्या खोडाजवळ टाका. जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. दर महिन्याला एकदा वापरणं फायदेशीर ठरेल. जर तूर झाड आधीच सुकायला लागलेली असतील तर केवळ जैविक उपाय पुरेसे नसतात. तुम्हाला केमिकल बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. हे बुरशीनाशक प्रभावी ठरतात. स्प्रिंट एंडोफिल कंपनीचं आहे. 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळा. डायरेक्ट झाडाच्या खोडाशी स्पॉट ट्रेचिंग करा. त्याचप्रमाणे साप पावडर 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपासाठी. रिडोमिल गोल्ड 40 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यासाठी. या औषधांची नोझल काढून स्टॉप ट्रेचिंग करणे जास्त प्रभावी ठरते. जर तुम्ही वर्षभर जमिनीची योग्य निगा राखली, ट्रायकोडर्मा विरिडीचा नियमित वापर केला तर मर रोग येण्याची शक्यता खूपच कमी होईल. शेतकरी मित्रांनो, तूर पिकामधील मर रोग टाळणं शक्य आहे. फक्त योग्य नियोजन आणि वेळेवर उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुम्हाला आजचं हे मार्गदर्शन उपयोगी वाटलं का? जर हो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ. तोपर्यंत जय जवान जय किसान, संदीप कृषी सेवा केंद्र. धन्यवाद.